जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीच्या धामधूममध्ये काल आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या आपल्या केंद्र सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला तो ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कुठेही नकळत पद्धतीने बाजूला पडता कामा नये किंवा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या कोकणासाठी आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे त्याच्यावर प्रकाश टाकावा, जनतेपर्यंत कोकणाच्या विकासासाठी आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार हे किती प्रभावी पद्धतीने काम करत आहे हे जनतेला कळावं यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे। शेवटी एका बाजूला निवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू असताना ज्या मोदी सरकारला आपण फार अपेक्षेने परत एकदा निवडून दिलं ते मोदी सरकार आपल्यासाठी काय करताय, आदरणीय राणेसाहेब खासदार म्हणून ज्याचं प्रतिनिधित्व करतात त्या सरकारच्या माध्यमातून कोकणासाठीच्या अर्थकारणाला चालना कशी दिली जाते हे सांगण्याचा आणि माहिती देण्यासाठी आज आपल्याला इथे बोलवलेलं आहे। कालचा अर्थसंकल्प हे कर्तव्य भवन मध्ये मांडण्यात आलं आणि प्रामुख्याने आपल्या कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार, नारळ, काजू उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्यावर आपल्या कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे। ते ह्या तिन्ही क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना चालना देणं, निधीची तरतूद करणं जेणेकरून काजू असेल, नारळ असेल आणि मच्छीमार या तिन्हाच्या माध्यमातून आपल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य प्लॅन आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून तयार झालेला आपल्याला दिसतोय। मच्छीमारीसाठी ज्याचा राज्याचा मंत्री म्हणून मी इथे काम करतोय, मच्छीमारीचा प्रोत्साहन देण्यासाठी 500 नवीन तलाव या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी उभारण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेला आहे। तलाव नवीन उभं करणं म्हणजे मासेमारीला चालना देणं, उत्पादन वाढवणं, मच्छीमारांना अर्थसक्षम करणं ज्याच्यामुळे आपल्या कोकणाच्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे। किनारपट्टीच्या भागामध्ये स्टार्टअप, महिलांचा गट व मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना याची साखळी बळकट करण्यात येईल एक महत्वाचा उल्लेख किंवा उपयोजना या निमित्ताने इथे केलेली आहे। एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन तथा खोल समुद्रात पकडलेले मासे आता करमुक्त करणं आणि हे मासे विदेशात पाठवल्यास त्यात निर्यात माल समजले जाईल अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा निर्णय ज्याच्यामुळे आपल्या मासेमारांना किंवा मच्छीमारांना खऱ्या अर्थाने चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे। कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जाणाऱ्या फळ उत्पादनाला हाय व्हॅल्यू क्रॉप ला दर्जा दिलेला आहे। म्हणजे विचार करा शेती क्षेत्राला किती महत्वाच्या दृष्टिकोनातून चालना या निर्णयाच्यामुळे आपल्या कोकणामध्ये मिळणार आहे। आता नारळावर आपलं बरेपैकी आपलं अर्थकारण अवलंबून असतं। राज्य सरकार म्हणून पण आम्ही नारळ उत्पादनाला आणि त्यासाठी सिंधुदुर्गासारखे जिल्हे जिथे नारळ उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे त्यासाठी कोकण
कोकणातील नारळ बागायतीला पुनर्जीवित करण्यासाठी सरकारने विशेष पाऊल उचलले. नारळ संवर्धन योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि नारळ उत्पादनातील जागतिक स्पर्धा लक्षात घेता भारताची उत्पादकता वाढवणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आता ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कोकणाच्या अर्थकारणाला होणार, कारण आपल्या इथे नारळ मोठ्या प्रमाणामध्ये येतो, त्याच्याप्रमाणे जोडधंदे होतात. नारळाच्या अवलंबून असणारे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत आणि म्हणून अर्थसंकल्पामध्ये घेतलेला निर्णय हा थेट आपल्या इकडच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देणार आहे. आता पुढे जात असताना ज्याचा उल्लेख मी काही महिने अगोदर जेव्हा आमच्या डिसेंबरचं अधिवेशन झालं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बंदर विकास मंत्रालयाचा आढावा घेतला, तेव्हा कोल्हापूर वैभववाडीचा जो रेल मार्ग आहे, तुम्हाला आठवत असेल मी जिल्ह्यामध्ये येऊन त्या संदर्भात पत्रकार परिषद पण घेतलेली आणि त्या बैठकीमध्ये झालेले जे इतिवृत्त आहे, ज्या अधिकृत पद्धतीने आमच्या सरकार दरबारी आहे आणि त्याच्यामध्ये जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने ह्या प्रकल्पाला लागणारे 6,500 कोटी त्याच्यामध्ये निम्मा किंवा अर्ध खर्च आपला केंद्र सरकार करेल, उर्वरित अर्ध राज्य सरकार करेल, हा जो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला त्याची अंमलबजावणी या अर्थसंकल्पामध्ये होत असताना आपल्याला दिसते. म्हणजे नुसतं मुख्यमंत्री बैठक घेईपर्यंत थांबले नाही, आमच्या सगळ्यांच्या विनंतीवरून त्यांनी केंद्र सरकारशी ते बोलले, रेल्वे मंत्र्यांशी ते बोलले आणि राज्य सरकार 50% निधी देण्यासाठी तयार आहे, तुम्ही तुमचा 50% हिस्सा द्या असा आग्रह आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारकडे केला आणि त्याचमुळे कालच्या अर्थसंकल्पामध्ये 3,000 नाही, टोटल 30,000 रेल्वेसाठी ठेवले गेले, पण ह्या 6,000 मधले 3,244 कोटीची तरतूद कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी ह्या अर्थसंकल्पामध्ये आलेली आहे. आता उर्वरित राज्य सरकार म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून रेल्वे बोर्डच्या माध्यमातून देणार आहोत आणि म्हणून त्याची भूसंपादनाची प्रक्रिया जी आम्ही ऑलरेडी त्याची सुरू केलेली आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना या कालच्या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे. म्हणजे त्या एका रेल्वे मार्गामुळे ज्याच्यासाठी आग्रह सन्मान्य राणे साहेब स्वतः होते, पुढारीचे आपले जाधव साहेब होते आणि आम्ही सगळेजण वर्षानुवर्ष ज्या रेल्वे मार्गासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, ज्याच्यामुळे आमचा कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाईल, आमचा कोकण अन्य बंदरांमध्ये रेडीकडे बंदर येत आहे, आनंदवाडी बंदर आहे, आपला जयगड पोर्ट आहे, बंदर आहे, या सगळ्या पोर्ट बरोबर ज्या पद्धतीने आमच्या हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल त्या दृष्टिकोनातून जो आमचा प्रयत्न होता, वर्षानुवर्ष जो प्रकल्प बंद होता त्याला खऱ्या अर्थाने चालना या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे. यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून आभार मानेन, आदरणीय पंतप्रधान साहेबांचा मनापासून आभार मानेन, कारण का खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. याच्या अगोदर पण निर्णय म्हणजे आमचे सुरेश प्रभूजींनी प्रयत्न केलेले, अन्य लोकप्रतिनिधी प्रयत्न, पण खऱ्या अर्थाने आता नागपूरमध्ये घेतलेली ती बैठक आणि आज काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद म्हणजे बोले तसे चाले, हे जे काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांची ओळख आहे आणि ज्यासाठी आदरणीय राणे साहेबांनी प्रामाणिक पद्धतीने पाठपुरावा केला त्याला खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पामध्ये 3,244 कोटीची तरतूद करून त्या कामाला खऱ्या अर्थाने चालना दिलेली आहे. 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी काम करण्याचे पूर्ण आदेश आणि स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे. या बाबतीमध्ये आचारसंहिता सुरू होण्या अगोदर मी कोल्हापूर कलेक्टर आणि सिंधुदुर्ग कलेक्टर आणि राज्याचा रेल्वे बोर्ड त्याबरोबर आमची व्हीसी द्वारे आमची एक बैठक पण प्राथमिक झालेली आहे आणि मग या 9 तारखेच्या आचारसंहितेच्या नंतर लँड ॲक्विजिशन म्हणजे भूसंपादनाची प्रक्रिया आम्ही सुरू करून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या प्रकल्पाला चालना देण्याची आमची पूर्ण पद्धतीने तयारी आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्या कोकणाला ज्या पद्धतीने चालना
या अर्थसंकल्पामध्ये काल भेटलेली आहे. बंदर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये पण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून दिलेली आहे. त्याचबरोबर सी प्लेन, ज्यामुळे आपल्या इकडे पर्यटनाला चालना मिळू शकते, त्यासाठी पण सी प्लेनला VGF योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुम्हाला कोकणातल्या किनारपट्टीच्या भागामध्ये दिसणार आहे. किंवा भविष्यामध्ये जलवाहतूक असेल, पर्यटनासाठी असेल, जसं मॉलडीव्ह आणि अन्य सिंगापूर सारख्या अन्य क्षेत्रामध्ये तुम्हाला सी प्लेनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो, तसंच याही क्षेत्रामध्ये सी प्लेनच्या स्वदेशी निर्मितीमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर दुर्गम भागातील पर्यटनालाही मोठी कलाटणी मिळणार आहे. ज्याचा अर्थ आहे कोकण म्हणजे सिंधुदुर्ग. मुंबईला उद्या सिंधुदुर्गला जोडणं, सुरतला उद्या सिंधुदुर्गला जोडणं, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या पर्यटन क्षेत्राला खऱ्या अर्थाने सी प्लेनच्या माध्यमातून चालना देणं, यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो टॅरिफ आपल्यावर युएसनी लादलेला आणि त्यानंतर आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा जो संकल्प आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बूस्टर शॉट ज्याला म्हणतो, बूस्टर डोस ज्याला आपण बोलू, तो ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शब्दापलीकडे कृतीतून जाऊन आमच्या नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलेला आहे. आणि ह्यामुळे ह्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या कोकणाला भरभरून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदीजींच्या सरकारने नक्की दिलेलं आहे. म्हणून आम्ही जेव्हा लोकसभेमध्ये आग्रह धरत होतो की आपल्याला एक ताकदीचा प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे, आज बघा एका माजी मुख्यमंत्री म्हणून, माजी केंद्रीय मंत्री म्हणून जेव्हा आपण राणे साहेबांना तिथे निवडून दिलेलं आहे, त्याचा किती मोठा फायदा आपल्याला ह्या निमित्ताने भेटतो. केंद्रात राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे. राज्यात देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, सुनीत्रा पवारताई आहेत. आता मी स्वतः पालकमंत्री म्हणून काम करतोय आणि वरती केंद्र सरकार बरोबर असलेलं आमचं कॉर्डिनेशन, असलेला आमचा संपर्क, त्याच्यामुळे हे सगळे फायदे तुम्हाला सत्तेच्या पहिल्या 1 वर्षामध्ये मिळून दिसत आहेत. आता पुढची 4 वर्ष जेव्हा ही सगळी तरतूद झालेली आहे, आता पुढची 4 वर्ष आम्हाला हे सगळ्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी भरपूर वेळ आहे, भरपूर काम करायचं आहे. सरकार पातळीवर अधिकारी अतिशय सकारात्मक आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे, मुख्यमंत्र्यांचा भक्कम पाठिंबा आहे, नरेंद्र मोदी सरकारची चांगली ताकद आमच्यामध्ये उभी आहे. म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या 4 वर्षामध्ये कोकणाचा कायापलट, कोकणाचा दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकारने दिलेला पाठिंबा, मोदी सरकारने दिलेली ताकद आमच्या इकडचं अर्थकारण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आम्हाला महत्वपूर्ण आणि ताकदीचा ठरेल, हा ठाम विश्वास ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील? जवळपास 3.5 लाख कोटी रुपये कृषी आणि संलग्नासाठी त्यांनी तरतूद केली. तर आपल्याकडे नारळ आणि या संबंधी तुम्ही म्हणाल, परंतु आंबा बागायती आणि त्यावरची बाय प्रोडक्ट, त्याकडे यासाठी कसा फायदा होऊ शकतो? काय होतो, जेव्हा फळ क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने तरतूद करायला सुरू होते, तर त्या अन्य फळांकडे पण कसं वळवायचं, म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, कधी कधी डबल इंजिनचं सरकार का गरजेचं असतं, त्याला पाणी बघा. डबल इंजिनचं सरकार का महत्वाचं असतं, जेणेकरून वरती खालती निर्णयाची अंमलबजावणी सोपी असते. आज जेव्हा आम्ही दिल्लीकडे जातो, आज जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे जातो, तेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्याशी बोलून आमच्या आंब्यासाठी तुम्ही वाढवून द्या, आमच्या आंब्याच्या बाय प्रोडक्टसाठी काहीतरी वेगळं करा, याच्या हक्काने सांगू शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं या अर्थसंकल्पामध्ये काजू आणि नारळासाठी तुम्हाला दिसलं असलं तरी अन्य आमच्या आंब्या आणि ह्याच्यासाठी पण चांगल्या पद्धतीने आपल्याला तरतूद झालेली दिसते. सर, वैभववाडी कोल्हापूर जो मार्ग आहे त्याचं बजेट टोटल म्हणजे 6,000 कोटीचं आहे टोटल बजेट. अर्ध 3,500 केंद्र सरकारने आता घेतलंय, उर्वरित 3,500 आम्ही घेणार आहे राज्य सरकार म्हणून. आणि म्हणून हे दोन्ही बाजूनी तयारी असल्यामुळे पहिलं काय असायचं की हा प्रकल्प महाग वाटायचा, कोण पैसे तरतूद करणार, पण मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिका दाखवली की नाही ठीक आहे, नाही ठीक आहे, अगर
केंद्र सरकार देत नसेल तर आम्ही देऊ, पण केंद्र सरकारने पण तरतूद केली, केंद्र सरकारने पण 3,500 कोटी दिले, आम्ही तर तयारच आहोत. ज्याच्या कदाचित तुम्हाला ह्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचा अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख दिसेल. दोन्ही बाजूनी प्रोजेक्ट सुरू करता येऊ शकतो. आता सकारात्मक, आता निधी आलेली आहे, आता भूसंपादन सुरू करायचं आहे. जसं आचारसंहिता संपेल भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार. म्हणून मी 2028 सांगितले, 26, 27, 28 पर्यंत प्रकल्प सुरू होऊ शकतो. आता बघ तुम्ही चांगल्या बातम्या छापत राहा, काय प्रॉब्लेम. आता अडचणी नाही, सगळ्या अडचणी ज्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत. आता काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा डॅव्होस मध्ये मुख्यमंत्री साहेब यावेळी गेले तेव्हा आपल्या सिंधुदुर्गासाठी पण त्यांनी एक MOU साईन करून आणलेला आहे. युनिव्हर्सल स्टुडिओ जे आपल्याला बाहेरगावी दिसते, जसं आपण सीवर्ड आणायला बघत होतो तसं युनिव्हर्सल स्टुडिओ बरोबर आमची चर्चा सुरू झालेली आहे सिंधुदुर्गात. तसं आता म्हणून बोलतो 4 वर्ष हा मोठा काळ आहे आपला. आता पहिल्या वर्षामध्येच अगर आपण एवढे सकारात्मक पद्धतीने जात असू, अजून 4 वर्षामध्ये गोष्ट पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. साहेब तुम्ही खूप खुश दिसतात. जिल्हा परिषद वन साइड आहे की खुश पेक्षा रिलॅक्स आहे. काय होतं, निवडणूक म्हटलं तर झोप अपुरी, म्हणजे जेवणाचा काय छान पत्ता नाही. पण एकंदरीत ह्यावेळी जनतेने जे काही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला द्यायला सुरुवात केली, जो दिसतोय लोकांमध्ये, आणि आज महायुतीसाठी जे काही पोषक वातावरण आम्हा लोकांना जे अनुभवायला भेटत आहे, तर 9 तारखेचा निकाल काय लागेल याचा थोडी चुमक लागलेली आहे. आता फक्त शेवटचे 2-3 दिवस महत्वाचे आहेत. अजून काही गोष्टी टाईट करायच्या आहेत. अजून काही बंडखोरांसंदर्भात, काही अपक्ष उमेदवारांसंदर्भात काही गैरसमज आहेत, ते जनतेच्या मध्ये दूर करायचे आहेत. जनतेला हे स्पष्ट सांगायचं आहे की अपक्षांना मत म्हणजे निधीला कात्री लागण्यासारखं आहे. तर आम्ही फक्त धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाच्याच उमेदवारांना निधी देण्याची आमची तयारी आहे. कोणी अपक्ष तुम्हाला खोटी आश्वासनं देत असतील निधीची, तर त्याचा कुठलाच पाठिंबा आमचा कोणाचाच नाही. ना राणेसाहेबांचा आहे, ना निलेशजींचा आहे, ना दीपक केसरकरजींचा आहे, ना पालकमंत्री म्हणून माझा आहे. आणि जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या अगर आमच्याकडे असतील आणि आमच्या उमेदवाराला पाडून, धनुष्यबाण आणि कमळ चिन्हाच्या उमेदवाराला पाडून कोण अगर निवडून आला असेल तर 5 वर्ष एकही रुपयाची निधी त्यांना आम्ही देणार नाही. ह्या मुख्य निर्णय आमच्याकडे झालेला आहे. म्हणून अपक्षांना, कुठल्याही अपक्षाला मत देऊ आपलं मत वाया घालू नका अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या मतदारांना करेन. साहेब आपले बिनविरोध इलेक्शन हा इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा म्हणजे काय आहे त्यामध्ये? माझी जादूपेक्षा विरोधक आमचे ज्या पद्धतीने कमकुवत आहेत, एक लक्षात घ्या जेठे साहेब, आम्ही पण विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे. आम्ही पण निवडणुका विरोधी पक्षात असताना लढवले, तेव्हा आमच्या विरोधात पण बलाढ्य सत्ता असायची. उदाहरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जेव्हा होते तेव्हा मी जिल्हा बँकची निवडणूक लढवलेली आहे. तेव्हा आमच्याकडे कोण विरोध झाला नाही. आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना पण त्या उमेदवारांचा, त्या मतदारांचा आमच्यावर विश्वास होता की हे पक्ष सत्तेमध्ये नसले तरी पण आमच्यासाठी संघर्ष करतील, आमचे विषय सोडवतील, आमच्यासाठी कुठून तरी ओढून ताडून निधी आणतील. पण हा विश्वास आताच्या विरोधी पक्षावर नसल्यामुळे या तुम्हाला सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बिनविरोध पॅटर्न तुम्हाला दिसेल. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. अजून 2-4 दिवस फॉर्म मागे घेण्याचा अगर कालावधी असता. साहेब 2017 मध्ये तुम्ही निवडणूक जिंकली, तेव्हा पण विरोधी पक्षात होता. म्हणून तेच बोलतो, विरोधी पक्ष म्हणून अगर आपण सक्षम असलो तर बिनविरोध होण्याचं काही कारणच नाही. आता त्या उदाहरण उभाटाचा असो की विरोधी पक्षाच्या उमेदवाराला माहिती आहे की आम्हाला वरतून काही पाठिंबा नाही, काही ताकद नाही, उद्या निधी मिळण्याचा काही सोर्स नाही, तर उद्या निवडून आल्यानंतर जनतेला दिलेलं आश्वासन आम्ही कशा पूर्ण करायच्या? उद्या आज अगर 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीमध्ये
चुकून नजर चुकीने अगर कोण पंचायत समितीतून निवडून आला, कोण जिल्हा परिषदेतून उभाटाच्या मशालो निवडून निधी आणणार कुठून? खासदार नाही, आमदार नाही, लोकप्रतिनिधी निधी आणणार कुठून? मग ह्यापेक्षा सत्तेच्या प्रभावामध्ये राहून आपल्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभागामध्ये आपल्या आपल्या गावाचा विकास. आता बघा, जेवढे भारतीय जनता पक्ष, जेवढे शिवसेना विचाराचे सरपंच आहेत, भरभरून निधी भेटते. मी आता जेव्हा फिरतोय एका एका प्रभागामध्ये 11-11, 12-12 कोटी गेल्या अडीच वर्षामध्ये गेलेले आहेत. मग उद्या अगर तुम्हाला निधीच मिळणार नसेल, विकासच होणार नसेल, ह्यापेक्षा थेट कमळ आणि धनुष्यबाणवर बटन दाबा आणि पाहिजे तेवढी निधी मिळवा. अशी ऑफर तुमच्याही दोघांच्या युक्तीमुळे आता तसा विरोधक काय फारसा राहिलेला नाही. नगरपंचायतीची आम्ही दोन्हीची चाचणी करून पाहिली आणि आता उलट चाललं. तिथे पण आम्हाला काय शेवटी चेहरे आयडेंटिफाय करायचे होते ना. आता कुठले आणि तेव्हा कुठले होते, पण आता मजबूत झालं. साहेब, राजकीय प्रश्न आहे. वातावरण काय होतं? संजय राऊत असं म्हणतात राष्ट्रवादीचं अध्यक्ष. तुम्ही आमच्या अर्थसंकल्पाचा विषय सांगणार आहे, हे त्या रोजच बोलणारे आहेत ना. मी तुम्हाला विनंती करेन की अर्थसंकल्पावर असलेलं आपल्या कोकणासंदर्भात असलेली जी बाजू आहे ना, त्यामध्ये शेवटी ह्या बातम्या ऐकल्यानंतर असंख्य आमचे तरुण परत घरी येण्याचे नियोजन करतील, परत जिल्ह्यात येण्याचं नियोजन करतील. जे गोव्यात काम करतात, जे मुंबईत काम करतात, जे सौदी आणि दुबईमध्ये आहेत, ते बघतील की नाही एवढा मोठा रोजगार, एवढं मोठी गुंतवणूक आता माझ्या सिंधुदुर्गात कोकणात होत असेल, तर आता परत गावी जाण्याची वेळ आलेली आहे, परत आपल्या कुटुंबाकडे जाण्याची. त्याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करीन की आज आपण राजकीय बातम्या, राजकीय प्रतिक्रिया वर्षानुवर्ष घेत राहू दुसऱ्या बरोबर. आज थोडं आपण पत्रकार म्हणून पण, पत्रकारच्या अगोदर आपण सिंधुदुर्गचे नागरिक म्हणून थोडं स्वार्थी बनू. म्हणून बोलतो निवडणुकीच्या धामधुमीमुळे मध्ये हे सांगणं गरजेचं होतं की कालच्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्या आणि आमचं आयुष्य कसं बदलणार हे तुमच्या माध्यमातून थोडं लोकांमध्ये विश्लेषण जाऊन दे. कारण का आपल्या ह्या बातम्या वाचून खूप लोक आयुष्याचे निर्णय घेतात, घरी येण्याचे निर्णय घेतात आणि आता असलेल्यापेक्षा मोठ्या घरात जाण्याचे निर्णय घेतात. म्हणून त्याच्यावर लक्ष घालावं. काही सोयरे येण्याची काही पत्रकार म्हणजे काही वृत्तपत्रांनी अतिशय चांगलं विश्लेषण केलेलं आहे. आज सकाळी जे मला वाचायला भेटलं कौतुक आहे. पण काही आमच्या इकडच्या स्थानिक चॅनलनी पण थोडं विश्लेषण, कारण तुम्ही काही सिनियर लोक आहात तुमच्यासारखे, अर्थसंकल्प अजून सोप्या पद्धतीने अगर कोणाला सांगता आलं ना, मी तुम्हाला तुमच्या आपल्याला काय होतं. आता परत मी त्या विषयावर झालेले याच्या अगोदर मटका, जुगार आणि या सगळ्यावर झालेलं रेट, त्याच्यामुळे तो जी काय पुढं इंडस्ट्री जी बंद पडली आहे ना, आणि त्याच्या अधीन गेलेले जे लोक आज जे घरी बसलेले आहेत, ते अशा बातम्या वाचून परत प्रवाह येतील. त्याला वाटते नाही नुसतं ऑनलाईन धंदे, ऑनलाईन गेम करण्यापेक्षा त्याला ह्या क्षेत्रामध्ये अगर गुंतवणूक होते, रोजगार निर्माण होते, त्याला परत ह्या क्षेत्रात आपण चांगलं काहीतरी करून पैसे कमवू. त्यासाठी ह्या आजची पत्रकार परिषद या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. नारळ संवर्धन कल्पाची गरज होती कोकणाची, कारण आता सध्या उत्पादन घटल्यावर मोठ्या प्रमाणात महागाई झालेली आहे ना. नारळाचं हे पण वाढलंय, कोकणाचं उत्पादन कमी झालं आणि 50-60 वर नारळाची किंमत आहे. मी तुम्हाला साधं सांगतो, जो रेल्वे मार्ग येतोय ना त्यांनी पुढारीने अतिशय चांगलं विश्लेषण, साहेबांचा खूप फरक पडणार तुम्हाला. म्हणजे डायरेक्ट पश्चिम महाराष्ट्राशी आपण ज्या पद्धतीने जोडले जाऊ. मी त्या दिवशी जयगड बंदरला जाऊन आलो, पोर्टला, तर एवढा फरक होणार ना आपल्यामध्ये, म्हणजे पैशाची उलाढाल दुपटीने वाढणार, दुपटीने वाढणार. मी तुम्हाला छोटा आणि लकीली काय सीएम साहेबांना तो विषय पटलेला आहे. म्हणून बघा नुसतं त्यांनी राज्य सरकारने नाही केंद्राची पण तरतूद करून आणली. म्हणजे 6,000 कोटी आणणं कुठून, पण 3,000 कोटी ऑलरेडी दिले. 3,000 कोटी द्यायच्या ते काय मोठा विषय नाही, राज्य सरकार म्हणून देऊ शकतो. खूप फरक पडणार. म्हणून कालचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला अरे तिथे सुवर्ण संधी आहे, आलेला गुंतवत आहे कोकणासाठी. तरी साहेब ते स्वतंत्र कोकण नारळ गोड असं करत गेलं तर उत्तम. नारळ गोड हा नारळ गोड आहे.
कारण आता नारळगोड साहेब आहे ना, तो नाशिक आणि ते औरंगाबाद तिकडचे असं लोक नाहीये नारळ पण त्याच्यामध्ये त्या दिवशी कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दल निर्णय आमची चर्चा झाली तेव्हा आमच्यासारख्या लोकांनी मग ते कोकणाकडे वळवलं. म्हणून साहेब जिथे नारळ आमच्याकडे नारळ उगवलं जातं, हो हो. आमच्याकडे म्हणजे एवढी झाडे आहेत की तेवढी कापून ठेवायला लागतात नारळ, बाकीचे इथे तर सेपरेट लावायला लागतात. म्हणून आमच्या इथे केंद्रबिंदू बनवा हे बोलणारे लोक आमच्याकडे आहेत ना कॅबिनेटमध्ये. भलं नुसतं नाशिक बिशिकवर जायचं ना, आता आमच्याकडे वळवलं ना आम्ही इकडे काय इकडे ते नारळावर काम करणारे वेंगुर्ल्यांचे कोण हे ना, चांगलं काम करतो ना नारळावर. नाही नाही वेंगुर्ल्याचे आहेत ना. मोठं ना, ठीक. साहेब जे दावोसला जो एमओयू झाला म्हटलात ना ते आता 7 तारखेनंतर देतो माहिती. आता देणं लोकांना प्रलोभन करण्याचा विषय आहे. पण मला ती विस्तृत माहिती अजून पण एक मोठा निर्णय झाला त्यासाठी मी 9 तारखेसाठी थांबलोय, जेणेकरून तुम्हाला विस्तृत मला सीएम साहेबांनी समजावायला सांगितलेलं आहे. तर ते 9 तारखेनंतर देईल. आणि थेट आपल्या इथे आता 2 प्रकल्प सुरू होणार आहेत आपल्याकडे थेट. एक माझ्या बंदर क्षेत्रातला एक साहेबांनी डायव्हर्स करून आणलेला आहे, त्याचा पूर्ण उल्लेख तुम्हाला माहिती देतो 9 तारखेला. पण हे 3 विषय साहेब मस्त चांगलेच आहे. आणि ऑलरेडी माहिती अर्थसंकल्पामध्ये आलेलं म्हणून काम सुरू होणार आहे. चालेल. साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या कोकण दौऱ्यावर आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गात देखील सभा पुढे आहे. शिंदे साहेब येत आहे 4 वाजता सभा इथे आपल्या जिल्ह्यात. चांगली आम्ही मोठ्या प्रमाणात साधत करू महायुती. काल चिपळूणला होते ना, पण उद्या चिपळूण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कुडा. अर्थसंकल्प में कोकण तथा आपके जो पोर्टफोलियो है उसके मद्देनजर क्या विशेषता है आपको? ऐसा है कि कल जो अर्थसंकल्प हमारे मोदी जी के सरकार ने पूरे देश के लिए और हमारे फाइनेंस मिनिस्टर ने जो प्रेजेंट किया उसमें हमारे कोकण के लिए उन्होंने बहुत बड़े पैमाने पे डेवलपमेंट के लिए इधर प्रोत्साहन दिया है, उधर एनकरेजमेंट दिया है. उसमें काजू, उसमें नारळ मतलब कोकोनट और मछुआरों के लिए बहुत बड़े पैमाने पे उन्होंने मतलब फंड का प्रोविजन भी किया है और डिसीजन भी उस तरीके से किए हैं. उसके साथ जो हमारे वैभववाड़ी और कोल्हापुर का जो रेलवे मार्ग है उसके लिए भी 3,500 करोड़ का जो प्रोविजन किया है, उसके वजह से ये प्रोजेक्ट अभी आने वाले कुछ सालों में इसको शुरू करने में जो कुछ जो ताकत चाहिए थी वो हमारे केंद्र सरकार ने राज्य सरकार के पीछे खड़ी की है. मुझे विश्वास है कि इस अर्थसंकल्प के माध्यम से हमारे कोकण का विकास जो हमेशा मोदी जी ने उसके ऊपर विश्वास जताया है और उसी लोकसभा के माध्यम के वक्त भी मोदी जी ने कोकण का विकास का शब्द हमको सबको दिया था, वो सही पैमाने पे उन्होंने ये कल के अर्थसंकल्प के माध्यम से उसको अपने आंकड़ों में भी दिखाया है और लोगों के सामने लेके आए. उसके लिए मैं मोदी जी का और हमारे मुख्यमंत्री जी का तहे दिल से धन्यवाद दूंगा. सर, ए.आर. रहमान के बारे में कल आपने कुछ ट्वीट किया था, तो क्या कारण है? देखिए, जो ए.आर. रहमान ने हमारे हिंदू समाज के विरुद्ध, हमारे हिंदू राष्ट्र के विरुद्ध, हमारे भारत देश के विरुद्ध जो कुछ टिप्पणी की थी और उसके बाद कपिल शर्मा के शो पे जो बहुत पॉपुलर शो है उसके ऊपर उनको बुलाया गया, उनका एक एपिसोड किया गया. मुझे हमेशा लगता है कि इसी तरीके से किसी ने अगर इस्लाम के विरुद्ध कुछ कहा होता, पाकिस्तान के विरुद्ध कहा होता, बांग्लादेश के विरुद्ध कहा होता, तो इसी तरीके से उसको किसी एंटरटेनमेंट शो पे बुलाने की नौबत आती क्या. किसी ने इस्लाम के खिलाफ कुछ बोला तो उसको मार डाला जाता है, उसकी जबान काट दी जाती है. और हमारे भारत देश में, हमारे हिंदू राष्ट्र में कपिल शर्मा जी के शो पे अगर बुला के उसको सम्मान किया जाता होगा
तो उसका हम विरोध करते हैं। अगर इस तरीके से देशद्रोही विचार के कोई भी लोगों को अगर हमारे हिंदू राष्ट्र में बड़ा करने की कोई भी कोशिश करेगा तो उसको हम सहन करेंगे नहीं। कपिल शर्मा के सभी प्रोड्यूसरों को और क्रिएटिव लोगों को मैं कहूंगा इस तरीके की हिम्मत कोई भी हमारे हिंदू राष्ट्र में करे नहीं, वरना हमें एक हिंदू बन के उनके खिलाफ भूमिका लेनी पड़ेगी।